मयूरभाई घरत या तिन्ही आयोजन कमिटीच्या वतीनं वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे। तसेच भूषणजी पाटील बैलगाडा शौकीन आणि त्यांच्यासोबत चेतनजी मडवी हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा। चतुर्थ हिंद केसरी सोड्या बैलाचे छोटे मालक चेतन भाई पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण पाहतोय। त्यांच्या समवेत भूषणजी पाटील बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा सोन्या बैल जात असतो आणि त्या बैलाच्या सोबत नेहमीच सातत्यानं ज्यांचं फार मोठं योगदान पाहायला मिळालं असे भूषणजी पाटील, त्यांच्या समेत चेतनजी मडवी यांना सुद्धा आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा। एकीकडे मॅच चालू करायचे। तसेच महेश दादा आणि त्यांच्यासोबत विशाल दादा खारकर यांना सुद्धा विनंती आहे। राहुलजी बहेरा समाजसेवक खारगर यांना सुद्धा विनंती करूयात। राहुलजी बहेरा समाजसेवक खारगर यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतंय, त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा। समाजासोबत ज्यांचं एक वेगळं नातं पाहायला मिळालं असे राहुलभाई बहेरा यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातो निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते। तसेच जिथं सचिन शेठ घरात आलेत, जिथं महेश पोट शेलगर आलं, हे नाव आल्यानंतर मंदारजी भगत यमबाई या नावानं हे व्यक्तिमत्व सुद्धा पाहायला मिळतं आणि हरजीवन ठाकूर यांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते मंदारजी भगत यमबाई शेलगर यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। यस, थँक्यू। उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत। रात्रीचे 9:16 होतात आणि आपण पाहतोय मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित ग्रामीण स्तरावरील रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहता। या स्पर्धेची अंतिम रात्र आहे। 10 संघ असतील, तब्बल 11 मॅचेस आम्हाला खेळवायच्या आहेत। विशेष सूचना आहे, 12 सामने आहेत। पंचांसाठी विशेष सूचना आयोजकांची आली आहे। टाइम अलर्ट असेल, तुम्ही वॉर्निंग द्यायची आहे। सुरुवातीला वॉर्निंग दिले जाईल आणि तदनंतर पॅनलाइज केलं जाणार आहे, अदरवाईज मॅच होणं कठीण। चला मॅचला सुरुवात करूया आपण। या स्पर्धेचा पहिल्या फेरीत दुसऱ्या सामन्याला सुरुवात होती। पाटणोली आराध्य 11 पाटणोली विपक्ष चॅलेंजर चिरले, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सचिन शेठ घरत यांच्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर मयूर शेठ घरत यांच्या वतीनं 5000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। क्या बात आहे, 5005 ज्यांच्या गाडीचा नंबर आहे। हे नंबर अगदी या स्पर्धा चालू झाल्यापासून सातत्याने ऐकायला मिळतोय। 5005 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल डायरेक्ट हिट केल्यानंतर। पहिला चेंडू राऊंड विकेट, फुल टॉस आहे, शॉर्ट सिलिमिड ऑफ पडून चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफ कडे चेंडू होतो आणि या सत्रातील या सामन्यातील पहिला चौकार। ऋतुज घरत आहे, राऊंड विकेट। यावेळचा चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागून चेंडू शॉर्ट पॉईंटकडे येतो। चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जात आहे, परंतु अगदी नजरेसमोरील चेंडूवरती एक चोरटी धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या होतात बिनबाद 5। फार मोठी रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहता। क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील अनेक योद्धे आज या ग्रामीण स्तरावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यातील काही महत्त्वाचे सामने आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं 8-10 संघांमध्ये खेळले जातील। त्यापैकी हे 2 संघ, एकीकडे आराध्य 11 पाटणोली तर दुसरीकडे चॅलेंजर चिरले। उरण तालुक्यातील चॅलेंजर चिरले तर पनवेल तालुक्यातील पाटणोली या 2 संघांमध्ये ग्रामीण फॉर्मॅटचा मॅच। फुलटॉस आहे, ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय सिंगलसाठी हा प्रयत्न। चेंडू डीपमध्ये चालला, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि धावसंख्या बिनबाद 6 प्रणय म्हात्रे या स्पर्धेचे गुणलेखक, ऑफिशियली गुणलेखक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रेखाटली जाते। खूप चांगलं गुणलेखन ज्यांचं राहिलं, प्रत्येक चेंडू गणिक प्रत्येक समीकरण समालोचकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि ही स्पर्धा PTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते। खूप चांगलं कार्य ज्यांचं राहिलं टेनिस क्रिकेटमध्ये। नेक्स्ट बॉल, यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे। शॉर्ट सिल मिड ऑफला उडालेला झेल फ्लाय झाला होता। क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करण्यासाठी पण इथे मात्र मिस होतोय। प्रयत्न खूप चांगले होते। हे क्रेज आहे आणि हे स्टँडर्ड आहे अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील। खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला। सिद्धार्थ मडवी तिथे आहे, चॅलेंजर चिरले
खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी हे चॅलेंज स्वीकारतात आणि अचिव्हमेंट सुद्धा त्यांची खूप चांगली राहिली आहे. 2022-2023 मधील यांचा ग्रामीण फॉर्मॅटचा जर आपण प्रवास पाहिलात, अनेक संकटांना तोंड देत अलीकडच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या नवतरुणांचा संघ म्हणून चॅलेंजर चिर्ले संघाकडे पाहिलं जात आहे आणि त्याचे काही पडसाद सध्या या सामन्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ झाला. उंची मात्र जास्त घेतली. बॅट्समन थोडासा गुडघा फोल्ड करून चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. निर्धाव आला. या सामन्यातील या षटकातील पहिला निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या होती 7 धावा. धावसंख्या होती 7, बिनबाद 7. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताय. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा आणखी एक प्रयत्न निर्धाव चेंडूला. चांगला चेंडू प्रयत्न करावे म्हणावे लागतील. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आराध्य 11 पाटणोली संघाची धावसंख्या होते. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्य 11 पाटणोली संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. व्यासपीठावर संदीपजी भगत सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करतोय. संदीपजी भगत यांना विनंती आहे आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. यस, आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेतील आजच्या रजनीतील चीफ गेस्ट सचिन शेठ घरत उर्फ पेंट्या शेठ यांचा या स्पर्धेला निरोप देताना जे दिसत आहेत, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. साधीर आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती अनेक तरुणांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्व आहे सचिन शेठ घरत. स्पेशली थँक्स टू सचिन शेठ आपल्यासाठी आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी आपण दिलेला वेळ आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. स्पेशली थँक्स टू सचिन शेठ घरत अँड टीम. सर्वांचा मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. चला, जास्त घाई करायची आहे, वेळ नका घेऊ. तसेच व्यासपीठावर सुजितजी पाटील पाटणोली, रक्षित आयुर्वेदिक मेडिकलचे सर्वेसर्वा यांचा शुभ सन्मान केला जातोय. सुजितजी पाटील पाटणोली. तसेच व्यासपीठावर उमेशजी पाटील समाजसेवक खारकर यांना सुद्धा विनंती आहे आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. उमेशजी पाटील समाजसेवक खारगर हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती केली जाते. मॅचला सुरुवात होते. हायवे एंड कडून यावेळेस मात्र टाकला हाफ ट्रॅकर, उडवण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफ कडे. जज केला जाईल. येस, वेल जज केला जातोय. पहिला हादरा बसलाय. तन्मय पाटील पाटणोली संघाचा पहिला खेळाडू झेलबाद. आदर्श नगरसेवक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं, टेनिस क्रिकेट विश्वातील खऱ्या अर्थानं एक आगळं वेगळं नाव आहे. अनेक व्यावसायिक खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना ज्यांनी वेगळा प्लॅटफॉर्म दिला असे प्रवीण खारगर या नावानं संघ जेव्हा तुम्हाला खेळताना दिसलाय ना, तेव्हा त्या संघाचे पुरस्कर्ते म्हणून प्रवीणदादा राहिलेत. असे सन्मानी अतिथी प्रवीणदादा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू गोलंदाज सिद्धार्थ मडवी याचा मात्र विकेट मिळवून देतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जिथे शिवम मडवीचं पाहायला मिळालं. सिद्धार्थनं केलेली गोलंदाजी, पहिला चेंडू यश मिळाला. नेक्स्ट बॉल. राकेश कातकरी आला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अप्परकट घेतली जाते. यष्टी रक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू पाटणोली संघाचा राकेश कातकरी आल्या पावलाने माघारी. उंबरठ्यावरती असणारे हे तरुण, ज्यांचा तरुणपणातील जोश हा क्रिकेटमध्ये परावर्तित करताना पाहायला मिळतात, याचं उत्तम उदाहरण. आणि आज या स्पर्धेसाठी आणखी एक चीफ गेस्ट चेतनभाई पाटील यांचं आगमन होताना दिसत आहे. सन्माननीय
सामाजिक क्षेत्रातील अनेक आज इथे तारे सितारे उतरलेले दिसत आहेत. खूप ज्यांचं कार्य खूप चांगलं राहिलं असे अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. हीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची फार मोठी ओळख आहे. जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित ही मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली स्पर्धा. दिघोडे गावातील असा एक तरुण ज्यानं खूप कमी वयामध्ये बरंचसं काही शिकलंय अचीव केलंय आणि म्हणूनच आज यशाच्या अतिउच्च शिखरावरती जाताना हे नाव पाहायला मिळते. नाव आहे मयूर घरत. चला चेंडू द्यायचा स्वयंसेवक स्पेशली सूचना देऊया आपण, कारण आजची रात्र म्हणजे वेळ कमी आणि अंतर फार. हा प्रवास पूर्ण करायचा असेल ना तर तुम्हाला वेग वाढवावाच लागेल. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धाबा संख्या बऱ्याचशा उशिरानं 6 पुढे येते. धाबा संख्या होतीये 13 धाबा, 2 बाद 13. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला. निर्धाव आला. निर्धाव चेंडू आणि सन्माननीय अद्वैश महातो उल्वेनोट उपाध्यक्ष यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना पाहायला मिळत आहे. उल्वेनोट परिसरातील राजकीय क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव. यावेळचा चेंडू ऑर्डरबॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये चालला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करतात. तोपर्यंत सिंगल पूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता ती सुद्धा पूर्ण केली. क्या बात आहे. चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी हे नाव आपण ऐकलं असेल, हे वाक्य पण ऐकलं असेल. याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये देत असताना सुरुवातीला थोडासा खडतर प्रवास राहिला आहे, पण तदनंतर तन्मय आणि राकेश बाद झाल्यानंतर विशाल पाटील आणि योगेश पाटील स्वतःच्या संघाचा आणि हे डाव सावरण्याचा प्रयत्न करतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना आराध्या 11 पाटणोली संघाची धाबा संख्या होते 2 बाद 15 धाबा. आणि दरम्यानच्या कथा आपण पाहताय खऱ्या अर्थानं या स्पर्धेला या व्यक्तिमत्वाचं फार मोठं योगदान राहिलंय असे तेजसभाई डाकी यांचं आगमन होताना दिसत आहे, ज्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये स्वार्थ कमी आणि निस्वार्थीपणे सातत्याने लोकांची खूप खूप अशी सेवा केली आहे. म्हणूनच की काय खऱ्या अर्थानं बोरखार गावामध्ये जन्माला आल्यानंतर बोरखारकरांनी अनेक जणांनी खऱ्या अर्थानं सांगितले, बोरखारवासियांनी, की तेजसबाई म्हणजे बोरखार आणि बोरखार म्हणजे तेजसबाई. आज उरण तालुक्यामध्ये जासई परिसर असेल किंवा चिरनेर परिसर असेल, नवघर परिसर असेल, प्रत्येक परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने अतिशय उच्चपणे खऱ्या अर्थानं काम केलं आहे असे तेजसभाई डाकी यांचं खूप मोठं योगदान. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा ज्यांनी मालिकावीरासाठी असणारी ही दुचाकी बाईक सुद्धा दिली आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचं दातृत्व पाहायला मिळालं आहे. समाजामध्ये मित्र अनेक धनवान लोक आहेत, परंतु दातृत्व असणारी लोक खूप कमी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे तेजसभाई डाकी यांचं आगमन होताना दिसत आहे. साधी राणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती ज्यांनी अनेकांना खऱ्या अर्थानं मदत केली असे तेजसभाई यांचं आगमन झालं. तर नेक्स्ट मॅचसाठी आम्ही अनाऊन्स करतो प्रवीण 11 खारगर व नील ग्रीष्मा 11 जोहे टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला, आपल्यासाठी सातत्याने पुकार नसेल, हे सत्र संपण्या अगोदर येणं गरजेचं आहे. स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा सांगतो आयोजकांच्या वतीनं. टॉस करण्यासाठी सत्र संपल्याच्या अगोदर जर संघ उपस्थित राहिले नाही आणि त्यापैकी एक संघ उपस्थित राहिला तर त्याला नाणेफेकी विजय दिली जाईल. येस, सेकंड इनिंगचा पहिला बॉल नाही तर पहिलं सत्र संपण्या अगोदरच तुम्हाला यावं लागेल. संघाची धाबा संख्या होती 2.1 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा, 2 बाद 17 ओव्हर द विकेट. स्टेप पाडून खेळण्याचा हा प्रयत्न केला जातो. चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे टावल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण वेल स्टॉप केलं, पण चेंडू फेकी करत असताना थोडासा घाबरलाय. जिथे ऋतुजा आहे पहिलं षटक ज्याने हँडल केलं होतं. धाबा संख्या होती 19 धाबा. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण थोडंसं फास्ट घेतोय आम्ही, कारण तब्बल 12 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. यावेळचा चेंडू आपण पाहू शकाल लॉंग ऑन कडे खेळला जातोय. फ्लाय होण्याचा प्रयत्न जज खूप चांगला केला, बॉडी बॅलन्स चांगला आणि विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू पाटणोली संघाचा विशाल पाटील जेलबाद. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूरदादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता नील आणि ग्रीष्मा 11 जोहे संघाचे पुरस्कर्ते पोलीस निरीक्षक रुपेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. त्यांना मी विनंती करतो रुपेशजी पाटील साहेब यांना विनंती आपण यावं. तसेच हर्षल पितळे यांचं सुद्धा विशेष योगदान राहिलं. हर्षल पितळे यांचं सुद्धा फार मोठं योगदान. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा हे नाव आपण सातत्याने ऐकतो, हर्षल पितळे, आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आगमन होताना दिसत आहे. वीर मराठा जोहे संघाचे संघ मालक
सातत्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी संघ घेतला आणि दिघोडे गावातील खऱ्या अर्थानं क्रिकेट त्यांना सातत्याने भावलंय आवडलंय असे सन्माननीय अतिथींचं आगमन होताना दिसतंय. तिसरं षटक चालू आहे जिथे 2.3 षटकांचा खेळ झाला. धाबा संख्या आहे 3/19 धाबा. स्पेशली थँक्स टू देव डाकी सर यांचा सुद्धा इथे विशेष योगदान राहिलं आहे आणि शिवसमर्थ शिव संकल्प असोसिएशनमध्ये ज्यांना फार मोठं आपण पाहिलं. तसेच या स्पर्धेसाठी पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहरजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आज सातत्याने राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना दिसत आहेत. तर स्पेशली शब्द सुमना आपल्या सरचं आम्ही स्वागत करतो आहे. मनोहरजी म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फ्लाय स्लिप मधून डीप मध्ये जाताना दिसतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. सन्मान्य गंपूशेठ प्रसाद पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या स्पर्धेसाठी येणारे अनेक दिग्गज आज पाहायला मिळत आहेत. हीच तर खऱ्या अर्थाने ओळख आहे. नाम ऐसा करो की नाम से ही काम हो जाए, काम ऐसा करो की काम से ही नाम हो जाए. हे नावं सर्व आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. कुंदनजी पाटील उद्योगपती करावे यांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळतं व्यासपीठावर. कुंदनजी तांडेल यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करतोय. तिसरं षटक चालू आहे आणि चौथं षटक थोड्याच वेळात चालू होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा प्रवीण 11 खारघर आणि नील ग्रीष्मा 11 जोई दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पुन्हा एकदा मी पुकार देतोय. टॉस करण्यासाठी आपण यायचा आहे. जोई संघाचा संघनायक उपस्थित आहे. नील अँड ग्रीष्मा 11 जोहे संघाचा संघनायक उपस्थित आहे. संघमालक हर्षलजी पितळे. टेनिस क्रिकेटसाठी फार मोठे योगदान या नावाचं राहिलंय. मग स्पर्धा तुमची ग्रामीण असेल, तालुकानीय असेल किंवा मग जिल्हास्तरीय असेल, हर्षल पितळे या नावानं फार मोठं योगदान सातत्याने दिलं आणि म्हणूनच रायगड टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत संघ मालकांपैकी एक संघ मालक म्हणून हर्षलजी पितळे साहेबांकडे पाहिलं जातं. त्यांचं आगमन सुद्धा या स्पर्धेसाठी झालंय. शब्द सुमनानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चौथं षटक चालू होतोय. या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीतील आजच्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना. आयुष मडवीने केलेली गोलंदाजी ज्यानं खर्च केल्या 10 धावा. संघाची धावा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. शेवटचं षटक आर्यन मडवी. शेवटचं षटक या सत्रातील आर्यन मडवी गोलंदाज झाला. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकाल. मॅक्झिमम डीप मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट आर्म उडतं विकेट. हा चेंडू लोअर फुल टॉस आहे. गॅप मध्ये टाकला. चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू फरार झाला. चेंडू सीमा पार चौकार. यस थँक्यू. चिर्ले चॅलेंजर संघ म्हटला तर या संघाचे पुरस्कर्ते आणि ज्यांनी या संघाला उभारणी करण्यासाठी फार नितांत मेहनत घेतली असे चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मान्य श्री समाधान शेठ माळी यांचा संघ सध्या मैदानात खेळताना दिसतोय. समाधान शेठ माळी साहेब यांचा हा संघ सध्या मैदानात खेळताना दिसतोय. खूप चांगले ज्यांचं प्रदर्शन आतापर्यंत राहिले. धावा संख्या झाली आहे 3/29. यावेळचा चेंडू टॅप केलाय. खूप चांगला फटका आहे. शॉर्ट पॉइंट वन चेंडू मात्र डीप कडे जाताना दिसतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार झालाय. 1 बाउन्स चौकार. यस थँक्यू. चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला फटका. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. ज्या योगेशने आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार लगावला. 6 चेंडू आतापर्यंत ज्यांनी फेस केलेत आणि त्यामध्ये तब्बल 16 धावा आतापर्यंत केल्यात. ऐन मोक्याच्या क्षणी संघाची मधली स्थिती जी आहे थोडीशी डगमळत होती ती सांभाळण्याचं काम योगेशने केलं. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचं लगेच. खारघर टीमचे कॅप्टन. यावेळचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डीप स्क्वेअरकडे येतो. चांगलं क्षेत्ररक्षण जिथं पाहायला मिळालं. चेंडू स्टॉप केला जातो. आदित्य जिथे आता मात्र थोडीशी गडबड पण
नॉन स्ट्रायकर स्ट्राईकला येऊन इथे मात्र सिंगल मध्ये समाधान मानलं जाते. धावा संख्या होती चला टॉस साठी प्रवीण 11 खारघर संघाचे संघनायक आपण यायचं आहे. आपले प्रतिस्पर्धी ते उपस्थित आहेत आणि आम्हाला ही स्पर्धा अगदी वेळेमध्ये खेळवायची आहे. ओव्हर द विकेट यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली निर्धावाला. यस आर्यन मडवीने सलग 2 चेंडू 2 विकेट्स घेतल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आयुष मडवीकडून हे बक्षीस असणार आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा संख्या आहे 34 धावा. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला फक्त कट केला. चेंडू शॉर्ट पॉईंट कडून डीप कडे चालला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आर्यन मडवी सध्या गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रभावित केलं. खरं तर प्रतिस्पर्धी संघाला सीमित ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. कमी वयामध्ये क्रिकेटला जाणणं, क्रिकेटला पारखणं आणि त्यानंतर तेच क्रिकेटची कला अवगत करून कसं खेळवायचं उत्तम उदाहरण ऋतुज, सिद्धार्थ, आयुष आणि आर्यनने दिले. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसला. येस आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला हवेमध्येच ठेवलाय. विकेट नंबर 4 चौथा खेळाडू आराध्या पाटणोली संघाचा झेलबाद. एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा बलिशेट घरत यांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांच्या सभेत मिथुन म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय. प्रवीण 11 खारघर संघाचे संघनायक बळीशेठ घरत यांचं आगमन. वेदिका एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा स्वतःचं विश्व ज्यांनी शून्यातून निर्माण केल्याचे बळीशेठ घरत त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं जासई टेनिस क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं फिरकीचा जादूगार मिथुनजी म्हात्रे, तसेच जासई जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं फार मोठी खऱ्या अर्थानं वचक आहे असे भूषणजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं. क्रिकेट आणि भूषण हे नातं फार वेगळं राहिलं आणि म्हणूनच आज क्रिकेटमध्ये सुद्धा भूषणची ओळख रायगड टेनिस क्रिकेटमध्ये फार वेगळी आहे. असे भूषणजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. शेवटचा पुकार आहे प्रवीण 11 खारघर संघासाठी. यस टॉस केला जाईल. यस विपुल टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मी विनंती करेन स्थायी समिती सभापती माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेकी व्हावी अशा आयोजकांच्या वतीने विनंती आपणास केली जाते. पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच फार मोठी स्पर्धा आपण पाहताय. जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूर शेठ घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली ही स्पर्धा आपण पाहताय. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. यस ओ टू विपुल. आजच्या रात्रीतील तिसरा सामना प्रवीण 11 खारघर आणि त्यांच्या विरुद्ध नील ग्रीष्मा 11 जोहे दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. नील ग्रीष्मा 11 जोहे संघाच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार आहे. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये माजी स्थायी समिती सभापती महानगरपालिका पनवेल मान्य श्री मनोहरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीत होणारा हा तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूला पेन तालुक्यातील जोहे संघ पाहायला मिळतोय. गणपतीच्या मूर्तींसाठी हा खरं तर गाव प्रचंड प्रसिद्ध आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण दादांचा संघ प्रवीण 11 खारघर सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. उपस्थित मान्यवर मनोहर शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कॉल प्रवीण 11 खारघर संघाच्या बाजूने लागला. ही जशी मॅच संपेल तसा आपण आपला निर्णय घेऊन मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. यस जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र जसं चालू होईल तसं आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया. एक दर्जेदार समालोचक, निवेदक तथा सूत्रसंचालक दिनेशजी पाटील बेलवली.
चला लगेच सामना सुरू करा. खेळाडूंकडनं सुद्धा अपेक्षा असणार की आपण सहकार्य करायचं आहे, कारण पाहुण्यांची मांदियाळी पाहतोय, माणसाने माणसाची जोडलेली नाती आणि त्यातून निर्माण केलेली ही माणुसकीचं नातं आपण पाहतोय. आदरणीय दीपकजी पाटील साहेब चिरले आणि त्याचबरोबर शरदजी घरज साहेब चिरले या दोन्ही मान्यवरांचं जांभूल पाडासवाडी यांचं मात्र मंचाकडे आगमन होईल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो, चला सामना सुरू करा. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. पहिला चेंडू दिशा दिली, या गलीमधून ट्रॅव्हल होतोय, सरळ भरता वेगानं चेंडू जातोय, मात्र सीमारेषा बाहेर पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. एम.डी. भाई पाटनोली यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आदरणीय एम.डी. भाई पाटनोली. पहिला चेंडू एक चांगला चौकार दाखवला, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. धाव मात्र मिळाली ती 1 आयुषला आणि आयुष मडवीच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 5. योगेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 36 धावा एका संघाला वाचवायच्या आहेत, 36 धावा दुसऱ्या संघाला कमवायच्या आहेत. एकाला वाचवणं, एकाला जमवणं, दोघांमधला हा खेळ. दिशा दिली आहे, परंतु इथे मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तयार होता, त्यानं मात्र टिपला झेल. धनु पाटीलचा संपवला खेळ. पहिला फलंदाज बाद. क्षेत्रामध्ये फार मोठी ओळख ज्यांची राहिली असे महबूब बैलाचे मालक, त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल शरदजी घरज साहेब, त्यांच्यासोबत परम पाटील वेशवी, कमलाकर मामा यांचं आगमन होताना दिसत आहे. सन्माननीय अतिथींना विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं राधे एंटरप्राइजेस सर्वे सर्वा, त्याचबरोबर विचार केला तर मात्र मुंबईवर ज्यानं राज केलं त्या महबूब बैलाचे मालक दीपक पाटील यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांच्या मित्रपरिवारासह तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंचावर उपस्थित अनेक मान्यवर दिग्गज मंडळी उपस्थित आहे आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. चॅलेंजर चिरले संघाला 24 चेंडूमध्ये 36 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु योगेश पाटीलनं पहिला चेंडू चौकार जरूर खाला, त्यानंतर मात्र एक विकेटशी कमावलाय. पुन्हा एकदा तीच दिशा दिली जाते, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी मिनिमम 4 धावा त्यांना वाचवलेत. ह्या वाचवलेल्या धावा बहुमूल्य उपयोगी पडतील, त्या म्हणजेच आराध्य स्पर्श पाटणोली संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. सहा धावा धाबाला लागतात आणि पुन्हा एकदा इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत. फेकी होतीये जरूर आणि या चेंडूचा खेळ संपतोय. षटक क्रमांक 1 मात्र इथे संपतोय आणि धावा धावा लागतायत, त्यामध्ये 1 बाद 6. मान्य श्री तेजजी मस्के साहेबांचं इथं आगमन झालं, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. जय माता दी ग्रुप आणि ओम 11 दिघोडे आयोजित मयूरदादा घर त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आपण रणजी क्रिकेट स्पर्धा आणि तेजचा भाई तेजाबजी मस्के साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. ऋषिकेश कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आपली एक वेगळी उद्योगधंद्यामध्ये एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केल्या असे बस्के साहेबांचं इथं शुभागमन झालंय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. सामना सुरू करायचा, लक्षात घ्या, कारण इथे
स्टॉपवॉच सुरू आहे याची नोंद घ्या. 15 मिनिटामध्ये 3 षटकं पडणं अनिवार्य राहणार आहे आणि 4 षटकामध्ये पहिली इनिंग संपवणं गरजेचं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पहिलं षटक काही कमालीचं राहिलं विशाल योगेश पाटीलचं, ज्यानं पहिल्या चेंडूवर चौकार खाला. त्यानंतर मात्र फक्त नंतर 2 धावा दिल्या, 1 विकेट्स कमावला. 1 बाद 6 दाभोलकर धावा लागत आहेत. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर तन्मय पाटील. पाटणोळी एक्सप्रेस ही ओळख राहिली आहे तन्मय पाटीलची. तो तन्मय पाटील स्ट्राईकवर फलंदाज पाहतो लखन घरत. लखननं मात्र पहिल्या चेंडूवर स्वागत केलं तन्मयचं आणि अगदी उत्तम फटका लगावत मात्र एक्स्ट्रा कावनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून तिला भिरकावून 6 धावांसाठी. तन्मय पाटीलसारख्या ताकदवान गोलंदाजावर मात्र हल्ला केलाय. आणखीन एक मोठा फटका जरूर सजवलाय. हा फटका सजलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. तन्मय पाटीलला दाखवलाय आसमान आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय षटकार. हा नाद आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील मंडळी आहे ना की प्राणांवर दया करण्यामध्ये नंबर 1 येईल. आणि याच बैलांना पोटच्या पोरासारखं जोपासलंय, सांभाळलंय. आपण भले ही अडचणीमध्ये राहू परंतु या बैलांना मनापासून सांभाळणे मंडळी. आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करतायत आपली ही मंडळी. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 षटकार दाखवल्यानंतर तन्मय पाटीलनं विचार केला की आता नाही. हा सामना कदाचित लवकर संपवण्याच्या घाईमध्ये चॅलेंजर चिरले संघाचा हा फलंदाज लखन घरत दिसतोय. नंतर मात्र टाकला निर्धाव चेंडू. दाभोलकर धावा लागल्या त्या म्हणजे 18 धावा. 1 बाद 18. पुन्हा एकदा कमबॅक चांगला आहे, कमबॅक चांगला आहे. 2 चेंडूवर 2 षटकार खाल्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. अजूनही 18 धावांची गरज उरली आहे. 2 षटकार 2 निर्धाव. समसमान न्याय सुरू आहे. फुल टॉस चूक होती है. घर फिरले की घराचे वासे घरा 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 कसे फिरतायत ना. चांगल्या चेंडूवर सुद्धा यष्टीरक्षक फर्स्ट स्लिप फाईन लेग नाही रोखू शकला. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा बाहेर. नशिबाचा चौकार. आमच्या या भावाचा हे क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या हो जगण्याचा. याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा एकदम प्यारा दोस्ताना. सरळ जाणाऱ्या चेंडूला मात्र बॅटची काढा लागली आतली आणि इनर एज घेत मात्र चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. आणि या षटकामध्ये या सामन्याला पुढचा खुला गेलाय. लखन घरत अक्षरशः बरसलाय. षटकामध्ये धावा ठोकल्या त्या तब्बल विचार केला तर 22 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोलकर धावा लागत आहेत. ते 1 बाद 28. 12 चेंडू 8 धावांचं गणित आहे. काय सुरेख फटकेबाजी दाखवले लखन घरतनं. वेळ वाचवला जातोय की काय. 3 षटकार 1 चौकार. अप्रतिम दर्जेदार अफलातून फलंदाजी. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना जमाना. क्या बात. काय सुंदर संगीत पाहिलं आपण. मयूर शेठ यांचा जमाना दिवाना आहे. आपल्या कर्तृत्वानं नहालो निघालेली मंडळी आहे आणि त्याच्यामुळेच मी नेहमी सांगतो की सन्मान हा माणसाचा कधीच होत नाही. सन्मान हा माणसाच्या कर्तृत्वाचा होतो. ती कर्तृत्ववान सगळी मंडळी मंचावर उपस्थित सर्वांचं मात्र मनपूर्वक स्वागत. मित्रांनो तुम्ही जन्माला आलात, किती वर्ष जगलात हे महत्त्वाचं नाही, कसं जगलात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्य सरल्यानंतर तुमचं नाव दुमदुमलं पाहिजे असं काहीतरी कर्तृत्व तुमचं राहिलं पाहिजे आणि ते कर्तृत्ववान ही मंडळी आपण पाहतोय. 12 चेंडू 8 धावांची गरज. राकेश कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर. हा फटका फसला. एक्स्ट्राकडच्या डोक्यावरून फटकावायचा होता चेंडू. नामी संधी. मी नेहमी सांगतो किसी की गलतियों को तू बेनकाब न कर. अरे ईश्वर बैठा है तो हिसाब न कर. हा हिसाब करावा लागेल. सुटलेला झेल
तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. कारण 12 चेंडू 8 धावा कित्येक वेळा वाचवल्या गेलेत. नामी संधी राकेशनं निर्माण केली, ती दबडली. हा चांगला चेंडू आहे. यानंतर मात्र निर्धाव चेंडू सांगता होतीये. आता 10 चेंडू 7 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान आपण पाहतोय आयुष मडवीला. लखन घरात अक्षरशः बरसलाय. या सामन्यामध्ये 8 चेंडूमध्ये त्यांना ठोकलेत तब्बल 23 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. कारण धावांची गरज आता अशीच उरली आहे. प्रवीण 11 खारघर संघांना आपला निर्णय कळवायचा आहे आणि दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. यानंतर मात्र नील ग्रीष्मा 11 जोहे हर्षद पितले यांचा संघ, तर एका बाजूला प्रवीणदादा पाटील यांचा प्रवीण 11 खारघर संघ. दोन्ही संघ रेडी राहायचं आहे प्लीज. अकोट टप्प्याची गोलंदाजी, राखेची गोलंदाजी दमदार राहिली आहे. प्रत्येक चेंडूवर त्यानं मात्र फलंदाजाला अक्षरशः गंडवलंय म्हटलं तर वेगळं ठरणार नाहीये. अशोक पाटील सर कंठवली यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. अशोक पाटील सर कंठवली यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आयुष मडवी ऑन स्ट्राईक. आणि हा फटका मात्र इथेही फसलाय. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. आयुष मडवीला परतवलाय. वाईट मिडविकेटच्या डोक्यावरून फटका व्हायचा होता. चेंडू जावण विसावला हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. आमचा सरपंच मयूर हाय लय दिलाचा दिलवाला. आमचा सरपंच मयूर दादा हाय दिलाचा दिलवाला. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना जमाना जमाना. हे दिलेश प्रफुल्ल प्रणय विनय अश्विन भाई. हे मयूर माली अश्मक पिंट्या साथीदार. योगेश पाटील एक चांगला झेल टिपला. फलंदाज आयुष कोळीला मात्र इथे बाद केलंय. गणित मात्र उरेल 7 चेंडू आणि 6 धावा. जर का हा चेंडू निर्धाव आला ना तर हा सामना बनू शकतो. आराध्य स्पोर्ट्स पाटणवली संघ ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या त्यानंतर सामना फिरला होता जरूर, परंतु या षटकामध्ये राकेश कातकरी आपल्या परीनं 100% एफर्ट्स देत मात्र या सामन्याला कलांड देण्याचा एक चांगला प्रयत्न सुरू आहे. नवीन फलंदाज शिवम मडवी असेल स्ट्राईकवर. या अंतिम चेंडूवर काय खेळ राहील. फुल टॉस चेंडू कर्म देत दैव नेत. सगळं आलबेल राहिलं होतं जरूर. पंच वळतील. DRS कडे भीमरसाठी रिव्ह्यू राहील. व्यासपीठावर अशोकजी पाटील सर कंठवली यांच्या वतीनं 555 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. अशोक पाटील सर कंठवली यांच्या वतीनं 555 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ड्रोनमधून मात्र या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल. सगळे क्षणचित्र सगळ्या व्हिडिओज मात्र ड्रोनमधून येतील. मंच आणि मंचावर उपस्थित सर्व मंडळी. आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी मात्र आयोजकांनी कोणत्याही प्रकारची कसर ठेवली नाही आहे. कारण मंचावर उपस्थितच मंडळी एवढी आहे. पाटणोली टीम आपण स्पीडअप करा. पाटणोली टीमला विशेष सूचना त्या आयोजन कमिटीच्या वतीनं. लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅच आपण चालू करा. बराचसा उशीर झाला पाटणोली टीमला. ही विशेष सूचना त्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तर DRS आहे इथे मात्र पाहिलं जात आहे. खऱ्या अर्थानं दुसरं षटक मात्र राहिलं ते म्हणजेच संपूर्णपणे चॅलेंजर चिरले संघाच्या बाजूनं. कारण 22 धावा लुटल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. नंतर मात्र 8 धावांची गरज उरली होती, परंतु राकेश कातकरीनं टाकलेले 5 चेंडू अफलातून होते. आणि अंतिम चेंडूवर मात्र काय घडतंय. थोडा नाही बराच वेळ लागतोय कारण आपण वेळ वाचवतोय. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण
तत्पर राहा आपल्या सेवेत. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. मी म्हटलं होतं तसं की नशीब फिरतायत. 1+1 एकूण 2 धावा आल्या. अंतिम चेंडू जर निर्धाव आला असता तर 6 धावा तशाच राहिल्या असत्या, परंतु नशिबालाही ते मान्य नाही आणि राकेश कातकरनं टाकलेल्या 5 चेंडूवर मात्र पाणी फिरलं असं म्हणेन मी. हा चेंडूवर टाकला नो बॉल, त्याच्या धावा आली. 1 फ्री हिट राहील या चेंडूवरती. 4 धावांची गरज उरली आहे. गेलेला बेल वाचवलाय. इथे मात्र अप्रतिम खेळ. लॉंग लेगच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर भिरकावलाय, ठोकलाय षटकार. लखन घरतच्या बॅटमधून विजय स्ट्रोक. तर नेक्स्ट सामना आपण तयार राहायचं आहे. विनंती करतो प्रवीण विरण खारकर संघ आपला निर्णय जो काय असेल ते कळवा. आणि त्याचबरोबर जो आहे आणि इथे मात्र परफॉर्मन्स साधा